डिअर फ्रेंड्स, ह्यूमन रिप्रोडक्शन या चॅप्टरमध्ये आपल्याला ह्यूमनमध्ये असणाऱ्या सिस्टीम्स आणि त्याच्यामध्ये रिप्रोडक्शनच्या दृष्टीने होणाऱ्या प्रोसेसेसचा स्टडी करायचा आहे. Human is dioecious animal, male individual separate, female individual separate. आणि त्यामुळे आपण डायोसियस आहोत. दोन पॅरेंट्स आपले सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होतात. बाय पॅरेंटल आहोत आपण. आणि विवी पॅरस आहोत, कारण एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट ज्या आहेत त्या युटेरस मध्ये होतात आणि बेबी बनल्यानंतर मग चाइल्ड बर्थची प्रोसेस होते आणि बेबी सेपरेट होतो. यामध्ये सुरुवातीला आपण पाहूया मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. The male reproductive system consists of pair of testes, which is a primary sex organ. कारण याच सेक्स ऑर्गन मध्ये बनणार आहेत स्पर्म्स. पेअर ऑफ इपिडायडॅमिस, वास डिफरन्शियाची पेअर, इजॅक्युलेटरी डक्टची पेअर, त्यानंतर सिंगल युरेथ्रा, कॉप्युलेटरी ऑर्गन पेनिस. हे बाकीचे पार्ट झाले. त्यानंतर ॲक्सेसरी ग्लँड्स विच आर असोसिएटेड विथ दिस सिस्टीम. पेअर ऑफ सेमिनल व्हेसिकल्स, सिंगल प्रोस्टेट ग्लँड and pair of Cowper's gland. अशा प्रकारचे पार्ट आहेत या सिस्टीमचे. बघूया आपण वन बाय वन हे सर्व पार्ट्स. टेस्टिस, प्रायमरी सेक्स ऑर्गन. दोन फंक्शन्स आहेत या टेस्टिसचे. प्रोडक्शन ऑफ स्पर्म्स अँड सिक्रीशन ऑफ टेस्टोस्टेरॉन और एंड्रोजन्स. ह्यूमन मध्ये टेस्टिस एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल आहेत. काही मॅमल्स असे आहेत की त्यांच्यामध्ये टेस्टिस ॲब्डॉमिनल आहेत. जसं आपण व्हेलचा विचार केला, डॉल्फिनचा विचार केला, एलिफंटचा विचार केला, तर यांच्यामध्ये टेस्टिस या ॲब्डॉमेन मध्ये असतात. कायमस्वरूपी ॲब्डॉमेन मध्ये राहतात. जे रोडंट्स आहेत जसं उंदीर, यांच्यामध्ये हे सीझनल ब्रीडर असल्यामुळं ब्रीडिंगच्या प्रोसेसच्या दरम्यान टेस्टिस ॲब्डॉमेनच्या बाहेर येतात. परंतु ह्यूमन असेल, कॅटल्स असतील, त्यांच्यामध्ये जर पाहिलं तर टेस्टिस या ॲब्डॉमेनच्या बाहेर एका स्क्रोटल सॅक मध्ये असतात. म्हणून त्याला आपण म्हणतो एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल. एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल.
दोन लेगच्या मध्ये हे एक पाउच आहे, डार्क पिगमेंटेड स्किन असलेलं पाउच आहे स्क्रोटम, आणि त्यामध्ये टेस्टिस ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये टेस्टिस आहे, म्हणून आपण एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल म्हणतो. आता हे स्क्रोटल सॅक, समजा दोन लेगच्या मध्ये हे स्क्रोटल सॅक आहे, आणि या स्क्रोटल सॅक मध्ये एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंटच्या वेळी साधारण 7व्या ते 8व्या महिन्यामध्ये टेस्टिस डिसेंड होतात ॲब्डॉमेनच्या बाहेर, स्क्रोटल सॅक मध्ये डिसेंड होतात, स्क्रोटल सॅक मध्ये त्या डिसेंड होतात. पण 7व्या किंवा 8व्या महिन्यामध्येच त्या डिसेंड होतात असंही काही नाही. काहींच्या टेस्टिस जन्मानंतर सुरुवातीच्या काळात काही त्या डिसेंड होतात. आणि हे जे स्क्रोटल सॅक आहे ते स्क्रोटल सॅक कसं आहे, डार्क पिगमेंटेड स्किन आहे, दोन लेगच्या मध्ये आहे. इथं इंज्युएनल कॅनॉलच्या मदतीनं ॲब्डॉमेनला जोडलेलं आहे. ॲब्डॉमेनला जोडलेलं आहे. मग तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल की टेस्टिस 7th मंथ ऑफ डेव्हलपमेंट और 8th मंथ ऑफ डेव्हलपमेंटच्या दरम्यान कशा काय खाली येतात, कोण सांगतं त्यांना खाली यायला? तर ते काम FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन करतं. या टेस्टिसला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणतं तू डिसेंड हो, आणि मग टेस्टिस या ठिकाणी डिसेंड होतात. ॲब्डॉमिनल एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये या टेस्टिस डिसेंड होतात. आता या टेस्टिस इथं डिसेंड होतात आणि या स्क्रोटम मध्ये इथं पार्टिशन आहे, कंपार्टमेंट 2 तयार होतात. ही राईट टेस्टिस, ही लेफ्ट टेस्टिस. लेफ्ट टेस्टिस स्लाइटली लोअर आहे कारण दोन्हीचं फ्रिक्शन होऊ नये म्हणून ती अरेंजमेंट केलेली आहे. या ठिकाणी स्पेशलाइज्ड मसल्स असतात, त्यांना आपण म्हणतो डेरटॉस मसल्स, क्रेओमास्टर मसल्स, आणि त्याबरोबरच स्वेट ग्लँड सुद्धा आहेत. स्वेट ग्लँड सुद्धा या ठिकाणी आहेत. तर इथं आपल्याला हे स्क्रोटल सॅक दिसतंय, किंवा याही फिगर मध्ये आपण हे स्क्रोटल सॅक पहा. हे स्क्रोटल सॅक आहे, कंपार्टमेंट दिसत आहेत, त्याच्यामध्ये टेस्टिस आहेत, आणि या स्क्रोटमचं जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीला म्हणायचं वजायनल सीलोम, आणि हायड्रोजेल हे फ्लुइड त्यामध्ये भरलेलं आहे. आता तशा तर या टेस्टिस 7व्या 8व्या महिन्यात किंवा जन्मानंतर एखाद्या वर्षामध्ये त्या डिसेंड व्हायला पाहिजेतच, परंतु sometimes testes are unable to descend in scrotal sac. They remains in abdomen. That is disorder. This disorder is called as cryptorchidism. आता या ज्या समजा हे इंज्युएनल कॅनॉल आहे, हे स्क्रोटल सॅक आहे,
इथं पार्टिशन आहे, दोन इथं कंपार्टमेंट तयार झालेले आहेत. इंज्युएनल कॅनॉल मधून इलॅस्टिक थ्रेड लाईक, हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर खाली आलेले आहेत, कॉर्ड्स आलेले आहेत. आणि त्या कॉर्ड्स म्हणजे स्पर्मॅटिक कॉर्ड्स. या स्पर्मॅटिक कॉर्ड्स आहेत. So testis can hold in position with the help of spermatic cords which arises from inguinal canal. As well as posteriorly they are connected by elastic fibrous tissue called as gubernaculum. अशा प्रकारे टेस्टिसना प्रॉपर पोझिशनला हेल्ड केलेलं आहे या स्क्रोटल सॅक मध्ये. आणि आपण सांगितलंय या ठिकाणी स्मूथ मसलचे बंडल्स आहेत, डेरटॉस मसल्स, क्रेवमास्टर मसल्स आणि त्याबरोबर स्वेट ग्लँड सुद्धा आहेत. आता क्वेश्चन निर्माण होतो की टेस्टिस ॲब्डॉमेनच्या बाहेर का ठेवल्यात? वाय टेस्टिस आर एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल? आपलं बॉडी टेम्परेचर किती आहे? 37 डिग्री सेंटीग्रेड. स्पर्म प्रोडक्शन साठी ह्युमन मध्ये टेम्परेचर लागतं किती? It requires 34-35 degree centigrade temperature. म्हणजेच it requires 2 to 3 degree centigrade low temperature than body temperature, which is most important for spermatogenesis. आणि ते लो टेम्परेचर 2 to 3 डिग्री सेंटीग्रेड लो टेम्परेचर प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं? तर स्क्रोटल सॅक करतं. आणि म्हणून 2 to 3 डिग्री सेंटीग्रेड लो टेम्परेचर प्रोव्हाइड करण्यासाठी, स्पर्मॅटोजेनेसिसला प्रोव्हाइड करण्यासाठी टेस्टिस ॲब्डॉमेनच्या बाहेर स्क्रोटल सॅक मध्ये ठेवलेले आहेत. पुन्हा क्वेश्चन विचारला जाईल, मग या डेरटॉस मसल्स, क्रेवमास्टर मसल्स काय उपयोग आहे त्यांचा? स्वेट ग्लँड म्हणा, यांचा पण काय उपयोग आहे? स्वेट ग्लँडचं काय थर्मोरेग्युलेशन आहे, पण त्याच्या बरोबरीनं ज्यावेळी हिवाळा असेल त्यावेळी बाहेरचं टेम्परेचर कमी आहे. मग अशा वेळी या मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्यामुळं स्क्रोटम कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं टेस्टिस ॲब्डॉमेनच्या जवळ आणून ठेवल्या जातात टू प्रोव्हाइड वॉर्म कंडिशन टू टेस्टिस ड्युरिंग विंटर सीझन. परंतु समर सीझन मध्ये जर पाहिलं तर बाहेर टेम्परेचर जास्त आहे आणि त्यामुळं या डेरटॉस मसल्स, क्रेवमास्टर मसल्स या रिलॅक्स होतात आणि बॉडी ॲब्डॉमेन पासून टेस्टिस दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. गरज पडली की बॉडीच्या जवळ हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये बॉडी ॲब्डॉमेन पासून दूर, अशा प्रकारे थर्मोरेग्युलेशनचं काम हे स्क्रोटल सॅक करतं. So it acts as a thermoregulator. So this is about scrotal sac. त्यानंतर अतिशय महत्वाचा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे पेअर ऑफ टेस्टिस. टेस्टिसची पेअर ओव्हल स्ट्रक्चर आहे.
4.5 सेंटीमीटर लांबी आहे आणि 2 ते 3 सेंटीमीटर विड्थ आहे. लेंथ किती आहे? 4 to 5 सेंटीमीटर. 4 to 5 सेंटीमीटर लेंथ आहे आणि 2 to 3 सेंटीमीटर विड्थ आहे. या टेस्टिसची ओव्हल स्ट्रक्चर आहेत. स्क्रोटल सॅक मध्ये एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल स्क्रोटल सॅक मध्ये ठेवलेले आहेत. आणि वर्ण पाहिलं तर इकडं स्पर्मॅटिक कॉर्ड आल्यात, इंजोनल कॅनॉल मधून खाली आलेले आहेत आणि त्या टेस्टिसला वेल्ड केलेलं आहे. प्रॉपर पोझिशनला हेल्ड केलेलं आहे. लोअर साइडनं म्हणलं तर गुबर्नॅक्युलमनं हेल्ड केलेलं आहे. So testis can held in proper position with the help of spermatic cords and gubernaculum. एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल आहेत, मेसोडर्मल आहेत. त्याचबरोबर 10 to 15 ग्रॅम एवढं या टेस्टिसचं वजन आहे. 10 to 15 ग्रॅम्स इन वेट. आणि या टेस्टिस मध्ये जे कव्हरिंग्ज आहेत, सर्वात आउटर कव्हरिंग जे आहे त्याला आपण म्हणतो ट्युनिका वजायनॅलिस. मिडल कनेक्टिव्ह टिश्यूचं जे कव्हरिंग महत्वाचं कव्हरिंग आहे त्याला आपण म्हणतो ट्युनिका अल्बिजिनिया. आणि इनर व्हॅस्क्युलर कव्हरिंग जे आहे त्याला आपण म्हणतो ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. So, testis is covered by outer tunica vaginalis, middle connective tissue covering, most important covering, which is divided into many partitions, that is tunica albuginea, and inner vascular covering is tunica vasculosa. आता यामध्ये जे ट्युनिका अल्बिजिनिया आहे, that divides tunica albuginea divides into many partitions. So testis is divided into many compartments and these compartments are called as lobules. Now question may ask, how many lobules are present in testis? आता टेस्टिसचं स्पेलिंग काय लिहिलं जातं याच्यामध्ये फसवेगिरी होते क्वेश्चन करताना, तयार करताना. जर हे स्पेलिंग TESTIS असेल तर हे सिंग्युलर आहे, एकवचनीय आहे. आणि जर हे TES असं स्पेलिंग असेल तर हे प्लुरल आहे, अनेकवचनीय आहे. आणि इथं तर टेस्टिसची पेअर असते. त्यामुळं क्वेश्चन जर यावर विचारला तर स्पेलिंग TESTIS आहे का TES आहे हे लक्षात घ्या. मग लोब्युल्स किती आहेत क्वेश्चन विचारला जाईल. एका टेस्टिस मध्ये म्हटलं तर 200 ते 300 लोब्युल्स आहेत. 200 to 300 lobules are present in each testis.
आपण टेस्टिस बद्दल इथं तर सांगितलेलं आहे, स्पर्मॅटिक कॉर्ड्स वरच्या बाजूनं आणि पोस्टेरियर साइडनं गुबर्नॅक्युलम इलॅस्टिक कॉर्डनं फायब्रस टिश्यूनं बनलेले आहेत. आता टेस्टिस मध्ये कंपार्टमेंट किती आहेत ते सांगितलं आपण, 200 to 300. इथं 200 ते 300 लोब्युल्स आहेत. इट कन्सिस्ट ऑफ 200 to 300 लोब्युल्स. आणि प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये, प्रत्येक लोब्युल मध्ये 1 to 3 स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट आहेत या टेस्टिसचे. त्याला आपण म्हणतो सेमिनिफेरस ट्यूब्युल्स. ट्यूब्युल मोठा असेल तर पाईप, लहान असेल तर ट्यूब. टेस्ट ट्यूब माहिती आहे आपल्याला. त्याच्याही पेक्षा लहान असेल तर ट्यूब्युल इथं आहे. त्याच्याही पेक्षा लहान असेल तर मायक्रोट्यूब्युल. असे इथं 600 to 900 सेमिनिफेरस ट्यूब्युल्स या ठिकाणी असतात. या ठिकाणी असतात. सेमिनिफेरस ट्यूब्युल्स एवढे आहेत. इट इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ टेस्टिस. आता या टेस्टिसची हिस्टॉलॉजी जर आपण पाहिली तर काय काय सांगता येईल. टेस्टिस इज कवर्ड बाय आउटर ट्युनिका वजाइनालिस, मिडल ट्युनिका अल्बिजिनिया and inner tunica vasculosa. Tunica albuginea divides testis into many small it has many partitions, so it divides testis into many small compartments. These are